आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. आणि हा, मी तर तुमच्या समोर बोलणार आहे ना, तुमच्या समोर मी नाही तर साक्षात राजमाता जिजाऊ बोलत आहेत असे समजून तुम्ही ते ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. जाधवांची कन्या, भोसलेंची सून, शिवबाची माता, भाग्यतरी कोणते अजून, हिंदवी स्वराज्याचे पत्रिका नवी अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा दारादारात रांगोळी काढण्यात आल्या, तोरणं लावण्यात आली आणि हत्तीवरून साखर वाढण्यात आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवण्यात आलं. आईच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो. शुभाराजे आमचे सर्व धाकटे रत्न. अतिशय कठीण परिस्थितीला मात करून आम्ही शुभाराजांना घडवलं. आणि मी नेहमी ऐकत आले आहे की शुभा जन्मावा दुसऱ्याच्या घरात, असं का? आजची आई सक्षम नाहीये का शुभा घडवायला? का घाबरते तू शुभा घडवायला? याचं कारण फक्त एकच आहे, ती म्हणजे भीती. त्या आईला भीती वाटते की दुसऱ्याच्या हितासाठी मी माझ्या मुलाची बळी द्यावी नाही, म्हणून ती अशी करत नाही. पण मी जर तसं केलं असतं तर घडले असते का शुभाराजे? मी शुभाराजांना नेहमी ही शिकवण दिली. अंगणातली तुळस, गोट्यातली गाय आणि घरातली माय यांच्याकडचं कोणी वाकडीने पाहत असेल तर त्याची गाय केली जाणार नाही. आम्ही शुभाराजांना शिकवलं, मोठं केलं आणि आता ते इतकं मोठं त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. आम्ही पण जर त्या तुमच्याच आयामागीसारखा जर विचार केला असता तर घडले असते का शिवाजीराजे? घडलं असतं का इतकं मोठं हा स्वराज्य? फक्त मी एकच शब्द बोलन, ते म्हणजे आपल्या शिवाजीराजे आणि राजमाता जिजाऊ बद्दल. त्या इतक्या कठोर आणि इतक्या चांगल्या होत्या. त्यांच्या अशा या परिणामामुळे आता इतकं मोठं स्वराज्य घडलं आणि ते स्वराज्य शुभाराजेंनी मोठं केलं. ते जिजामाताचं स्वप्न होतं की एक स्वराज्य पाहिजे, म्हणून त्यांनी एक स्वराज्य